तर शेतकरी मित्रांनो, आपल्या गोष्टी शेतकऱ्यांची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या व शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व त्यांचं मार्गदर्शन मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर आम्हाला सांगा, तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा. माझं नाव दत्तराव भीमराव फाळके, राहणार मट्टू, तालुका उंबरखेड, जिल्हा यवतमाळ. तर आम्हाला सांगा, आपण शेतीला जोड व्यवसाय म्हणजे म्हैस पालन हे दुग्ध व्यवसाय कधीपासून करता? आता मी 20 वर्षापासून करत आहे. बरं बरं. तर आता ही आपली जी म्हैस आहे ही विकत आणलेली आहे का घरची? नाही, विकत आणलेली आहे. बरं, ही कितीला आणली बरं? ते 38,000मध्ये आणली होती मी. बरं, तर किती वर्ष झाली आपल्याकडे आणून? त्याकडे आणून 2-2.5 वर्ष झाले आहे. 2-2.5 वर्ष. चालते. आता ही किती लिटर दूध देते? आता तर पार्टी आहे ही, आता 1-1.5 लिटर दूध देते. बरं बरं. आणि आपल्याकडे ही गाय पण दिसायली आहे ना? गाय बी आहे. बरं. तर ती गाय घरची आहे का विकत आणली? ती विकतच आणलेली आहे. बरं, कितीला आणली बरं? ती आणली होती 30,000ला आणली होती मी. बरं. किती इथं झाले तुमच्या इथेचे? आपल्या इथं तिचे 2 इथं झाले. 2 इथं? एक कारोड आहे तिची ती. ठीक आहे. हां. बरं बरं. आणि आता दुसरी कारोड ती आहे बारकी. ती आहे का? बरं. तर मग आता ती किती लिटर दूध देते म्हणले? आता पार्टीमध्ये आता सध्या 1-1.5 लिटरपर्यंत देते ते. तर मग पहिल्यानं सुरुवातीला तिनं 3.5-4 लिटर 4.5 लिटरपर्यंत दिलेलं आहे. बरं. तर मग तिचं दूध घरी ठेवता का विकता? नाही, डेअरीला जाते ते. डेअरीला. काय फॅट लागते तिच्या दुधाला? त्याला 4पर्यंत लागते. 3-8 किंवा 4 किंवा 4-5पर्यंत लागू शकते. आणि आपल्या ह्या म्हशीचं पण दूध आपण घरी ठेवता का विक्री करता? नाही, म्हशीचं घरी राहते. घरी राहते का? बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांचं हे शेड आहे. तर हे आपण शेड कधी बांधलं बरं? शेड आपण 2008मध्ये बांधलं. 2008मध्ये. आता काय खर्च आला असेल शेडला? त्यावेळेस काही 43,000 रुपये खर्च आला. बरं. आता त्याच्या हिशेबानं आता तर जास्त खर्च आहे. हो, आणि बरीच लांबी रुंदी दिसायली. हां. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांच्याकडे आपले ट्रॅक्टर पण आहेत का? ट्रॅक्टर आमच्या भावाचे आहे. भावाचे आहेत. बरं बरं. आणि पाण्याची व्यवस्था आपल्याला कशाची आहे? बोर विहीर? बोरची आहे. बोरची. आणि ही आपल्याकडे ही गाय दिसायली ही ही पहिली आपली जुनी गाय आहे. घरची? टाकलेली आहे ती. बरं. म्हणजे आपल्या शेतकरी म्हणजे गोमाता आपण घरी ठेवतो तसं बा. 12-13 ईद झाले आतापर्यंत. तर बघू. कारोड पण आहे ती. ही कारोड आहे का? तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांना आपण जे शेतकरी म्हणतात की गोमाता, तर आपली शेतकऱ्याच्या खुट्यावर गाय पाहिजे तिची ही गोष्ट यांनी आपल्याला या गोष्टीची जाणीव करून दिलेली आहे. आणि ज्या ढोरापासून काही उत्पन्न नसते ते पण ढोर आपल्या खुट्यावर शेतकरी जगवतो आणि आपल्या वाडवडिलांच्या आशीर्वादाप्रमाणे तिची राखण करतो, हे यांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे नियोजन आहे. तर मला सांगा, सकाळपासून याचं नियोजन कसं करता या जनावरांचं? सकाळी ऊसाचा चारा असतो. हां. ऊसाची कुट्टी चारा आणि आता नंतर गवत असते. बरं, हे गवत आहे की नाही? आणि ढेप वगैरे काय ठेवता का? हे संध्याकाळचे असते. संध्याकाळी. 1-1 किलो. आणि मला सांगा, महिन्याला आपल्याला म्हणजे एक पोत आणलं तर किती दिवस जाते ढेपाचं काही तसं? एक कुठं आता हे 2 ढोराला आपल्याला जास्त तर जाणार नाही ना. हां. 21 दिवस जाऊ शकतो. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा परिसर दाखवतो. इकडं कोंबड्याचा खुराडा आहे आणि यांच्याकडे कोंबड्या पण आहेत काही. त्या कोंबड्याबद्दल पण आपण माहिती घेऊया. ते बघू शकता तिकडं झाडाखाली कोंबड्या थांबलेल्या आहेत, हे उकंडा. तर आपल्याकडे किती कोंबड्या आहेत? कोंबड्या आपल्याकडे लई नाहीत, आता 4-5 आहेत सध्या. बरं. तर म्हणजे आपण व्यावसायिक म्हणून ठेवल्या का आपल्याला घरगुती म्हणून? नाही, घरगुती म्हणून ठेवलेले आहेत. बरं बरं. आणि स्वच्छता पण राहते? स्वच्छता राहते, जरासं निर्मळ राहते. बरं बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे हे नियोजन आहे. उंबरखेडपासून 5 किलोमीटर आहे का? 7 किलोमीटरवर या रोडवरच यांचं शेड आहे. आणि तुम्हाला यांचं शेड दाखवतो मी. तर चला बघू शकता.
अशा प्रकारे एकदम मस्त सुंदर परिसर आहे, बघू शकता. म्हणजे एकदम असं निवांत बसण्यासाठी बाज वगैरे या अशा प्रकारे. इथं मधामध्ये आपण कुटार ठेवता का? मध्ये आता संपत आहे. हो, आता त्याच्यानंतर आता नवीन आलं ना मध्ये राहतं. आता सोयाबीन आल्यानंतर कुटार ठेवायचा, हरभरा सोयाबीन. बरोबर. तर आता शेतामध्ये आपल्या काय काय पिकं? तिथं आता सोयाबीन आहे, ऊस आहे. बरं. आणि आता ऊसाची वाडे बिडे यांना येतात जनावर. आता येतात नंतर. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपल्याला यांनी मार्गदर्शन केलेलं आहे की यांचं जे नियोजन आहे जनावरांचं त्याबद्दल. तर नक्की आपला व्हिडिओ कसा वाटला, आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. जय जवान जय किसान.